नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे सौ रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंचायत समिती नेवासा अंतर्गत रणरागिणी महिला प्रभाग संघ खरवंडी तसेच प्रभाग संघ कार्यालय उद्घाटन व वार्षिक सर्वसाधारण सभा विविध शासकीय योजना याविषयी माहिती कार्यक्रम पार पडला। यावेळी गट विकास अधिकारी संजय लखवाल, चंद्रकांत काटे, बँक ऑफ बडोदा, ललित मोटे, सरपंच वडाळा बहिरोबा, सौ सुनीता लहू मोटे, उपसरपंच वडाळा बहिरोबा, ज्ञानदेव शिंदे, ग्रामविकास अधिकारी भारतीताई बेंद्रे, प्रभाग समन्वयक नितीन पंडित, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या शुभहस्ते खरवंडी प्रभागातील ग्रामसखी यांचा उत्कृष्ट गाव पातळीवर काम केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। शासनाच्या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचविल्या पाहिजे। सर्वसामान्य व्यक्तीला कोणतीही अडचण न होता सर्वसामान्य नागरिकाला योजनेची माहिती मिळाली पाहिजे। योजनेचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे। शासन आपल्या दारी या माध्यमातून लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सरकारने विविध योजना नागरिकांसाठी आणल्या आहेत। आज मोठ्या संख्येने महिला उपस्थित झाल्या आहे। या सर्व महिलांचे मी मनःपूर्वक आभार मानते, असे सौ रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील यांनी म्हटलंय। दरम्यान ग्रामसंघांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं। यावेळी आलेल्या महिलांना विविध योजनांविषयी अधिकाऱ्यांनी माहिती दिली। श्री अर्जुन सोनवणे, सौ ऐश्वर्या देशमुख, विलास राठोड, नितीन पंडित, गणेश मेथे, मीनाताई कदम, केशव गायकवाड, सौ सुजाता कीर्तिशाही, ज्ञानदेव कांबळे, दीपक दरोडे यांनी मार्गदर्शन केले। ललित दादा मोटे, भाऊसाहेब मोटे, बाबासाहेब मोटे, बाळासाहेब क्षीरसागर, अविनाश लंघे, मच्छिंद्र मुंगसे, राजश्री मोटे, संगीता वाळुंजकर, वर्षा अंबाडे, अश्विनी चौधरी, अनिता ढोकणे, नीता नागे, सुनीता जाधव, शीतल गारदे, सुनीता मोटे, राजश्री शिंदे, पद्मा शेरकर इत्यादी मान्यवरांसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। वडाळा येथे हा प्रोग्राम घेतला। प्रोग्राम घेण्याचं उद्दिष्ट एकच का आपल्याला शासनाच्या ज्या योजना आहेत तर त्या योजना होता होईल तेवढ्या गरजू गोरगरीब एकदम आपले म्हणतात ना काठी हातात असलेल्या वृद्ध महिला किंवा आपले बाबा असतील तर यांच्यासाठी हा प्रोग्राम होता। नुसतंच आपल्या महिला बचत गटाच्या महिला अग्रेसर झाल्यात ही मी बघितलं, पण जे इथं टेबल लावले आपण का शासन आपल्या दारी हा प्रोग्राम घेऊन मी वडाळा प्रभागात आले आज। कशासाठी का ह्या जे आपले अधिकारी वर्ग आहे तर सर्वसामान्य व्यक्तीला कुठलीही अडचण न होता इथं फॉर्म भरून घेऊन आपण नेवाशाला त्यांचे देऊ। कशासाठी देऊ तर उद्या आपल्याला यात पूर्ण ताकदीनिशी सर्वांना ह्या योजना देता आल्या पाहिजे। तळागाळातला जो समजा ग्रामस्थ आहे तर फक्तच महिला बचत गटाची महिला CRP आली किंवा महिला बचत गटातल्या 10 जणी आल्या हे न होता पूर्ण ग्रामस्थांच्या सर्वसामान्य व्यक्ती इथं आले पाहिजे। सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे। शासन आपल्या दारी ही योजना आपल्याला पूर्णतः आपण एवढे भाग्यशाली आहोत का आपल्या सरकारने खूप छान आपल्याला हे सगळ्या योजना दिल्या आहेत। प्रत्येक व्यक्तीसाठी लहान मुलापासून तर तुमच्या 65 वर्षाच्या 70 वर्षाच्या 90 वर्षाच्या आजी आजोबापर्यंत ह्या योजना आहेत तर ह्या योजना आपल्याला पूर्ण सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत न्यायच्या आहे। यासाठी मी तत्पर राहील। पूर्ण नेवासा तालुक्यातल्या महिला असतील किंवा आपले सगळेच बंधू भगिनी असतील तर यात मला कधी हाक मारा, मी त्यांच्या सेवेत तत्पर आहे। त्यांनी कुटुंबासाठी तो वापर करतातच प्रत्येकजणी। कुटुंबासाठी आता उद्या त्यांच्या पुढं प्रश्न आहे, कोणाची मुलगी उद्या लग्नाला येईल किंवा उद्या कोणाचं एखादं जोडधंदा टाकला तर त्यातून तिचं म्हणजे खूप छान तिचं ते उपक्रम राबविल। आणि यात मी आज एवढी आनंदी झाले का ह्या एवढ्या महिला एवढे चेकअप वाटप आपल्याकडून झाले। त्यांनी म्हणजे हे श्रेय कोणाचं आहे? प्रत्येक महिलेचं आहे का ती बाई बचत गट काढती भरती 100 रुपये नसेल तर ती इकडे पळती। आज तिचा केवढा संघर्ष आहे, बरोबर आहे का नाही? आणि त्या संघर्षात तिनं एवढं सगळं पाऊल उचलून ह्या टोकाला जाऊन तिनं आज तो जे पैसे आज घेतले तर त्यात ती किती आनंदी झाली असेल। मग हे श्रेय प्रत्येक महिलेचं आहे। बचत गटाचा 2-3 फायदे फक्त बचत गटामध्ये येऊन आपल्या रक्कमांचं बचत करणे हा बचत गटाचा उद्देश नाही। नावात जरी बचत असेल त्याचा उद्देश खूप मोठा आपण उद्देश म्हणतो। सगळ्यात पहिला जे आपल्या महिला असतात बचत गटामध्ये, मी नेहमी सांगतो जेव्हा बचत गटामध्ये महिला समाविष्ट होतात त्यांना बाहेर पडण्याची संधी घरातून मिळते।
आपण वारंवार बघतो की आपण महिलांना घरातलं चूल आणि शेती आणि घरातलं काम एवढंच माहीत असतंय, पण जेव्हा आपण बचत गटामध्ये समाविष्ट होतो, गट तयार करतो, आपले वेगवेगळे प्रशिक्षण असतात, त्यानिमित्त आपण तालुक्याला भेटी देतो, जिल्ह्याला भेटी देतो, वेगवेगळे प्रदर्शने असतात. आता मागच आपल्या नगरमध्ये सरस प्रदर्शन झालं, खूप मोठं प्रदर्शन झालं. त्याच्यामध्ये महिलांना स्वतः पार्टिसिपेट करायची संधी मिळते, स्वतःचा उद्योग करायची संधी मिळते. परत जे इतर महिला आहेत ज्यांनी त्या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग जरी घेतला नसेल, त्यांना प्रत्यक्ष जाऊन तो कार्यक्रम बघण्याची संधी मिळते. त्यातून तुम्हाला मिळते काय, तर आत्मविश्वास. म्हणजे आपल्याला बाहेरचं व्यवहार ज्ञान माहीत नसते, बँकेतील व्यवहार माहीत नसतात, उद्योगाचं बारीक सारी गोष्टी माहीत नव्हतात. हे सगळं बचत गटामध्ये समजलं. आपला जो आत्मविश्वास असतो, आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि सगळ्यांना माहीत असेल. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जातात, चर्चा करतात, एकमेकांशी जे आपल्या अडचणी असतात त्या मांडतात, त्यांचं समाधान तुम्हाला मिळते. त्यामुळे सगळ्या महिलांना एक विनंती असेल, आपलंही आता शासनाचं ग्रामविकास विभागाचं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान चालू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं इंडिकेटर असं आहे की आपल्या गावाच्या सर्व महिला या गटामध्ये समाविष्ट झाल्या पाहिजे. बचत गटामध्ये हे CRP त्यांचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे की आपल्या ज्या महिला आहेत, ठीक आहे, ज्या महिला वयस्कर असतील, इच्छुक असतील, त्या सोडून इतर गावातील महिला या गटामध्ये समाविष्ट झाल्या पाहिजे. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. आणि दुसरं, आपण गटामध्ये समाविष्ट होतो आणि कर्ज घेतो आणि कर्ज घेऊन फक्त घरगुती वापरासाठी खर्च करून तो कर्ज परत भरतो. आपला उद्देश फक्त कर्ज घेणे, त्याचा घरगुती खर्च करण्याने परत भरणे हा नाही. कर्ज घेऊन आपण काहीतरी आपला उद्योग उभारला पाहिजे. खूप छान वाटतं, कारण हे बचत गट समूह असे आहेत ना का महिन्याला महिला प्रत्येकी 100 रुपये जमा करते, पण हे फक्त 100 रुपये आणि पैशासाठीच नाही आहे. यामधून शासनाच्या विविध योजना मिळतात आम्हाला. तुम्हाला सांगते, वेगवेगळे कार्यक्रम राबवायला भेटते, पुन्हा नवीन बरंच काही शिकायला पण भेटले यामुळे आम्हाला. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की आम्ही बचत गटात काम करतो म्हणून.